नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या विक्रमादित्य बकासूर या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे दत्त जयंती. आज ऐतिहासिक दत्त जयंती आली, कारण आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशीच स्वामींचा वार गुरुवार आणि दत्त जयंती हा त्रिवेणी संगम आज साधवलेला आहे. त्यामुळे आजच्या जयंतीला खूप मोठं महत्व दिलं जातं. मित्रांनो, आपल्या बरोबर ज्यांना नियोजनाचा बादशाह म्हणून संबोधलं जातं संतोष मामा साळुंके आपल्या बरोबर आहेत. मित्रांनो, उद्याच्याला या बैलगाडी क्षेत्रामधलं फार जुनं आणि एक ऐतिहासिक मैदान, ज्या मैदानाला गेल्या वर्षी हिंद केसरीचा मान दिला, असं वडकीकरांचं एक भव्य आणि दिव्य असं मैदान उद्याच्याला होतंय. बैलगाडी क्षेत्रामधले रथी महारथी त्या मैदानाला उपस्थित आहेत. या मैदानाची इतिहास परंपरा आहे. गेल्या वर्षी सुद्धा अतिशय सुंदर असं मैदान पार पडलं होतं. गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी, हिंद केसरीचा मानकरी गेल्या वर्षी रणवीर राहुलभाई पाटील, अडवली कल्याण यांचा मथुर आणि त्यांच्याबरोबर शिरसोडीकरांची रायफल पाहिली होती. ही गाडी सुंदर अशी पाहिली होती आणि याच मैदानामध्ये एक सर्वसामान्य ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरला हिंद केसरीचा मान भेटला होता, असे बाळू ड्रायव्हर मांडवेकर. एक ऐतिहासिक मैदानामध्ये गेल्या वर्षी त्यांनी 1 नंबर केला होता. यंदाही मैदान होतंय. उद्याच्याला काही तासातच लॉट जाहीर होणार आहेत. मामा नमस्कार. मामा, काय सांगाल, या बैलगाडी क्षेत्रामधलं एक जुनं आणि पारंपरिक मैदान उद्या वडकीचं मैदान होतंय, काय सांगाल या मैदानाबद्दल? मैदान हे पारदर्शक आणि शिस्तीचं मैदान आहे. वडकीकरांना म्हणून त्याची ओळख आहे. ते वडकीकरांचं मैदान, तिथं गावकऱ्यांचं बैल कोणी असतो, कोणाचं हे नाही चालत, काय नाही चालत, आणि त्यांचं पारदर्शक मैदान असतं आणि त्यात सगळं गाडा मालकांना शुभेच्छा हिंद केसरी किताबासाठी. मामा, बरेच वर्ष आम्ही ते मैदान बघतोय. दरवर्षी मैदान अतिशय सुंदर असं मैदान पार पडतं. यंदाही होईल. बऱ्याच जणांचे कॉल मेसेज येत आहेत की आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर उद्याच्या मैदानाला नक्की पळणार का? हो, पाळणार. आणि एक आगळं वेगळं नियोजन बघायला मिळेल का नवीन चेहरा? नवीन चेहरा आहे का? हो. मग काय वाटतंय उद्याच्या मैदानाबद्दल? कारण या उद्याच्या मैदानासाठी या बैलगाडी क्षेत्रामधले सगळे रथी महारथी उद्या आपापला प्रयत्नशील राहून उद्या 1 नंबरचा मानकरी होण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू आहे. काय सांगाल त्याबद्दल? उद्या 1 नंबरसाठी सगळ्यांना शुभेच्छा. सगळेच नंबर गुलाबात राहण्यासाठी प्रयत्न करते. सगळे गाडा मालक, सगळ्या गाडा मालकांना आहे की काय, त्यातून सगळ्या गाडा मालक किती नोंद होईल, त्यातून फक्त 10 बैलगाडी मालकच गुलाबासाठी पात्र होणार. त्या 10 गुलाब पात्र बैलगाडीला आपल्याकडून शुभेच्छा. मामा, परत 16 तारखेला ज्या मैदानाची ओढ आहे पुशेगाव, गेल्या वर्षी थोडीशी मिसस्टँडिंग झाली आणि नशिबान थोडी हुलकावणी दिली. यंदा काय नियोजन? आपण ते फक्त गुलालासाठी पाहणार, गुलाल भेटणार आपल्याला 100%. पुशेगावचा गुलाल तुमच्या कपाळाला दरवर्षी लागत असतो, यंदाही लागला अशी तुमची अपेक्षा आहे. मामा, तुम्ही जरी सांगितलं असेल आता की उद्याला नवीन चेहरा आहे, पण आम्हाला 100% गॅरंटी आहे की उद्याला धप्पा हा 100% मिळेल, हीच आम्ही इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. 16 तारखेला आपला धप्पा भेटणार. 16 तारखेला धप्पा आहे. उद्या आहे ना धप्पा? उद्या बघ, आता थोड्या तासात आहे. आपल्या गाडीचं नाव पी टाकलेलं, आपण जी गाडी पाहणार आहे ती सगळ्यांना कळेल आपण पुन्हा सगळं पाहणार. थोड्या वेळात लॉट ओळखीचे निघतायत. मामा, धन्यवाद.